नमस्कार मित्रांनो, मी सध्याला रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग या शहरामध्ये आहे। या शहरामध्ये सुद्धा मेडिकल कॉलेजमध्ये माझे विद्यार्थी आहेत आणि इथूनच जवळ असणाऱ्या 100 किलोमीटर अंतरावर वेलेंकी नोवगोरोद या शहरामधल्या मेडिकल कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा माझे स्टुडंट अभ्यास करत आहेत किंवा ते शिकत आहेत। पण या शहराचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर हे रशियाचं पश्चिमोत्तर म्हणतोय मी तुम्हाला, पश्चिम आणि उत्तर कोपऱ्यामधला हा भाग आहे। हे अतिशय जुनं आणि ऐतिहासिक शहर आहे। या शहराने अनेक राजे महाराजे बघितलेले आहेत आणि अनेक लढाया पाहिलेल्या आहेत। रशियाच्या लढायांचं किंवा रशियाचं जे काही क्रांती घडल्या रशियामध्ये, त्या रशियाच्या घडलेल्या क्रांतींचं रेव्होल्यूशन म्हणतो आपण त्यांना, त्यांचं उगमस्थान, त्यांचं जन्मस्थान किंवा मदर प्लेस म्हटलं तरी चालेल। तर हे आहे सेंट पीटर्सबर्ग। तर हे जवळजवळ युरोपच्या बॉर्डरवर येतं। इथून उत्तरेला उत्तर पूर्व म्हणता येईल अर्खंगेल्स येतं की त्या ठिकाणी नॉर्दर्न स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आहे। इथून फ्लाईटसुद्धा आहेत, इथून रेल्वेसुद्धा आहेत, इथून ट्रान्सपोर्टिंगची सिस्टम तिथं भरपूर प्रमाणामध्ये आहे। परंतु जनरली जर विचार केला तर सेंट पीटर्सबर्ग म्हणजे स्वीडन, नॉर्वे, पोलंड, एकदम पोलंडच्या बॉर्डरवर आहे हा। इथून दक्षिणेला एकदम जवळ बेलारूस आहे। तर हे एक ऐतिहासिक आणि असं सुंदर असं शहर आहे। या शहरामध्ये वास्तविक पाहता मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की रशिया हा मला लहानपणापासून आवडतो। लहानपणापासून म्हणजे मी ज्यावेळेस 7वी 8वीला शिकत असताना भूगोलामध्ये ज्यावेळेस बर्फाळ प्रदेश दाखवले जात असत आणि त्या बर्फाळ प्रदेशामध्ये युग्लू असेल, टुपिक असेल, गवताळ प्रदेश असेल, हे असं खूप एक त्या भूगोलामध्ये शिकवलं जायचं शिक्षकाकडनं। आणि ते शिकत असताना की ते बर्फ कसा असतो, आपल्याकडची जमीन एकदम कमी झाडं असणारी, विरानाशी जमीन असणारी, परंतु बर्फ असणारी, जंगल असणारी, एकदम वृक्ष असणारी अशी एक जमीन आपल्याला भूगोलामध्ये लहानपणी सरांनी शिक्षकांनी आपल्याला शिकवलेलं। आणि मग बर्फ कसा असतो, मग त्या ठिकाणी ते युग्लू टुपिकमध्ये राहणारे लोक, तिथले ते छोटे छोटे लेकरं त्या पुस्तकामध्ये दाखवले जायचे की ज्यांच्या अंगावर थंडीचे कपडे घातलेले, त्याला कॅप घातलेली। सायबेरियाचा प्रदेश, त्या ठिकाणचे मग ते वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतील, याक असेल, त्यानंतर फॉक्स तिथले वेगळ्या प्रकारचेच, हे वेगळ्या प्रकारचे प्राणी। आणि म्हणजे आपल्यापेक्षा काहीतरी एक वेगळं आहे इथं, हे लहानपणापासून थोडंसं मला भूगोलामध्ये शिकायला मिळालेलं। आणि भूगोल हा तसा माझा आवडीचा विषय आहे। जरी मी फिजिक्स केमिस्ट्रीचा शिक्षक असलो, जरी मी MA एज्युकेशन केलं असेल, MBA केलं असेल, MSc एन्व्हायरमेंटल केलं असेल, PhD करत असेल, तरी भूगोल हा माझा खूप आत्म्याच्या जवळचा, हृदयाच्या जवळचा विषय आहे। जगाचा पूर्ण नकाशा नाव सांगितल्याबरोबर त्या ठिकाणी तुम्हाला झूम करून मी दाखवू शकतो किंवा नकाशावर बोट ठेवू शकतो। नकाशा बऱ्या प्रमाणामध्ये पाठ असणाऱ्यापैकी मी आहे। इतिहास, जगातील बऱ्याच देशांचा इतिहासाचा मी स्टडी केलेला आहे म्हणा, किंवा आवडीनं वाचलेला आहे। वाचणे आणि स्टडी करणे या दोन्हीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। तर मी वाचलेलं आहे, स्टडी काय तेवढा नाही। रशियाचा लेनिनग्राड असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं आहे। जर्मनी असेल, इथूनच जवळ असलेला, त्यानंतर हा पोलंड असेल, नॉर्वे असेल, स्वीडन असेल, त्यानंतर सायबेरियाचा भाग असेल, त्यानंतर पूर्वेकडे रशियाचा पूर्वेकडचा आणि दक्षिणेकडचा भाग म्हटलं तर मंगोलिया असेल, चायना असेल, जपान असेल, त्या बाजूला कोरिया असेल। तर ह्यांचा एक पुन्हा दक्षिण आशियाचा इतिहास असेल, युरोपचा इतिहास असेल, अमेरिकेचा असेल, हे एक जनरली मी वाचन केलेलं आहे एक कुतूहल म्हणून। तर अशा स्वरूपामध्ये एक ऐतिहासिक शहर सेंट पीटर्सबर्गमध्ये कधीतरी आपण यावं असं माझी खूप इच्छा असायची। तर मी योगायोगाने म्हणा, विद्यार्थ्यांच्या मुळे म्हणा, तर मी या सेंट पीटर्सबर्ग शहरामध्ये सध्याला उपस्थित आहे। तर इथून विशेष म्हणजे जूनची 21-22 जूनची जी रात्र असते ते इथं सूर्य मावळतच नाही, म्हणजे एकदम क्षितिजावर सूर्य रेंगाळत असतो, रात्र होत नाही इथे।
आणि हिवाळ्यामध्ये इथं दिवस होत नाही, एक दिवस म्हणजे सूर्य उगवतच नाही. तर अशा पद्धतीचा इथे पर्यटक खूप प्रमाणामध्ये ते सीन पाहायला येत असतात. तर अशा या शहरामध्ये मला येण्याचं भाग्य माझ्या आईवडिलांची पुण्याई म्हणा, त्यांनी दिलेलं मला शिक्षण, त्यांनी दिलेली मला डेअरिंग मेहनत, तर यामुळे मला या सेंट पीटर्सबर्ग शहरामध्ये मला यायचं भाग्य मिळालं किंवा मी येऊ शकलो, माझी इच्छा मी पूर्ण करू शकलो. तर धन्यवाद मित्रांनो. इथून सेंट पीटर्सबर्गमधलं काही ठिकाण मी एक्सप्लोर करणार आहे, पाहणार आहे आणि नोगरोदला जाणार आहे. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. हे माझ्या पाठीमागं असणारे हे सेंट पीटर्सबर्गचं रेल्वे स्टेशन आहे आणि हे जुना परिसर पूर्णतः. बाय बाय, थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.